कधी विचार केला आहे का की आपले शरीर नेमके कशापासून बनलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे की आपले शरीर हे लहान लहान घटकापासून बनलेले आहे, ज्या घटकांना आपण पेशी असं म्हणतो. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात सायन्स गुरु. इथे विज्ञान शिकवलं जाते एकदम सोप्या भाषेत. तर आज आपण शिकणार आहोत व्हॉट इज सेल अँड टाइप ऑफ सेल. सो फर्स्ट ऑफ ऑल, सेल अँड सेल ऑर्गेनेल हा चॅप्टर मधला हा टॉपिक आहे, व्हॉट इज सेल. So what is cell means? Cell is a structural and functional unit of living organism. Cell is a structural and functional unit of living organism, and that cell was discovered by Robert Hooke in 1665. तर सेल म्हणजे काय? सजीवामधील रचनात्मक आणि कार्यात्मक घटक आहे, आणि ह्या सेलची डिस्कवरी रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने 1665 मध्ये केली. And cell is the all living organism are made up of the cell, and some are unicellular and some are multicellular. म्हणजेच काय होतो, सगळे लिव्हिंग थिंग जे आहे सेल पासून बनलेले आहे. काही लिव्हिंग थिंग हे युनिसेल्युलर आहे आणि काही लिव्हिंग थिंग हे मल्टीसेल्युलर आहे. तो युनिसेल्युलर मीन्स काय? युनिसेल्युलर म्हणजे काय? असा लिव्हिंग थिंग जो फक्त एकच सेल पासून बनलेलं आहे, अशांना आपण काय म्हणतो? युनिसेल्युलर. अँड मल्टीसेल्युलर मीन्स द लिव्हिंग थिंग दॅट मेड अप ऑफ more than one type of cell is called as a multicellular organism. So there are two type of cell, that is the prokaryotic cell and eukaryotic cell. Prokaryotic cell means, friends, the cell that do not have well developed nucleus and cell organelle. That cell is called as a prokaryotic cell. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रोकॅरियोटिक सेल हे सेलचा पहिला टाइप आहे. म्हणजे प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे काय होतो? ज्या सेलला वेल डेव्हलप न्यूक्लियस आणि सेल ऑर्गेनेल नाही, अशा सेलला आपण प्रोकॅरियोटिक सेल, आणि ज्या सेलमध्ये वेल डेव्हलप न्यूक्लियस आणि सेल ऑर्गेनेल आहे त्यांना आपण युकॅरियोटिक सेल असं म्हणतो. द सेल दॅट हॅव वेल डेव्हलप न्यूक्लियस अँड सेल ऑर्गेनेल इज कॉल्ड ॲज अ युकॅरियोटिक सेल. Eukaryotic cell are found in a human beings, plant, and other type of the animal, and prokaryotic cell are found in a bacteria. तर विद्यार्थी मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ आहे सायन्स आणि सेल आणि टाइप ऑफ सेल बद्दलचा, ज्याच्यामध्ये तुम्हाला बरीच माहिती मिळाली असेल.